नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे शाकाहारी मार्गाने आरोग्य प्राप्ती. 1947 साली इंग्लंडमधील व्हेजिटेरियन सोसायटीने व्हेजिटेरियन हा शब्द सुचवला. प्रत्येकाची समजूत अशी असते की व्हेजिटेबल या शब्दावरून तयार झाला असेल, पण तो व्हेजिटेरियन या ग्रीक शब्दावरून तयार झाला आहे. याचा अर्थ आहे उत्साहदायक. आज तो शाकाहारी या अर्थाने रूढ झाला आहे. शाकाहारी जेवणाची प्रथा फार जुनी आहे. अनेक तत्वज्ञ आणि धर्मगुरू यांनी मांसाहाराचा निषेध केला आहे. ब्राह्मण, जैन आणि बौद्ध धर्मीय यांनी जीवनाचे पावित्र्य ओळखून अहिंसा तत्वाचा प्रसार केला आहे. पुढे ख्रिश्चनांनी सुद्धा त्याचे अनुकरण केले आहे. शाकाहाराचे अनेक प्रकार आहेत. काही जण व्हॅगन्स फक्त वनस्पतीजन्य पदार्थ खातात. काही जण दूध, दही, लोणी, तूप आणि मध सुद्धा हे प्राणीजन्य पदार्थ आहेत म्हणून खात नाहीत. काही जण लॅक्टो व्हेजिटेरियन म्हणजे वनस्पतीयुक्त पदार्थापासून दूध आणि दुधाचे पदार्थ सुद्धा खातात. काही जण लॅक्टो ॲव्हो व्हेजिटेरियन या दोन्ही सोबत अंडी पण खातात. काही जण मासे खाणारे सुद्धा शाकाहारी आहेत. या सर्वांमध्ये समान गोष्ट अशी आहे की हे उष्ण रक्त असलेल्या प्राण्यांचे मांस खात नाहीत. मांसाहाराला उगीच जास्त महत्त्व दिले आहे असे दिसते. मांसाहार घेतला नाही तर प्रथिनांचा आणि ब जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन B12 व जीवनसत्वाचा अभाव होतो अशी चुकीची समजूत आहे. शाकाहारी माणसामध्ये अशा अभावाची कोणतीही लक्षणे दिसत नाही असे संशोधनामध्ये सिद्ध झालेले आहे. शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी ज्यापासून प्रथिने तयार होतात अशा 22 अमायनो आम्लाची गरज असते. त्यापैकी 9 आहारामध्ये असणे जरुरीचे आहे. बाकीचे 13 शरीरामध्ये तयार होतात. परंतु 9 पैकी 1 किंवा 2 अमायनो आम्लाचे प्रमाण आहारामध्ये कमी असेल तर संपूर्ण प्रथिनाचा दर्जा घसरतो. दर्जाला 1 ते 100 असे गुण दिले तर अंड्यामधील प्रथिनांना 95, दुधाला 82, मांसाला 87, माशाला 80, धान्याला 50 ते 70, डाळी आणि उसळीला 40 ते 60 असे गुण द्यावे लागतील. शाकाहारामध्ये प्रथिनांचा अभाव असतो ही एक काल्पनिक समजूत आहे. हिरव्या पालेभाज्यामध्ये प्रथिनांच्या दृष्टीने असलेल्या गुणवत्तेकडे आजपर्यंत दुर्लक्ष झालेले आहे. दुसरे म्हणजे प्रथिनांची गरज वाटते त्या मानाने कमी असते. वनस्पतीजन्य प्रथिनांची गुणवत्ता दुधातल्या प्रथिनेइतकी उच्च दर्जाची असते. त्यामुळे शाकाहाराचे पौष्टिक मूल्यही वाढते. उच्च दर्जाच्या या प्रथिनामुळे बीन्स आणि कठीण कवचाच्या फळांमध्ये कमी दर्जाची प्रथिने असली तरी योग्य ते प्रमाण राखून त्याचे संतुलन ठेवता येते. 70 गुणवत्ता असलेल्या प्रथिनांची रोज गरज स्त्रियांसाठी 44 मिलीग्राम आणि पुरुषांसाठी 56 मिलीग्राम एवढी असते. परंतु आता संशोधनावरून असे सिद्ध झालेले आहे की ही रोजची गरज यापेक्षाही कमी आहे. 100 गुणवत्ता असलेली प्रथिने 15 ग्रॅम, 70 गुणवत्ता असलेली प्रथिने 21 ग्रॅम आणि 50 गुणवत्ता असलेली प्रथिने 30 ग्रॅम असे प्रमाण आहे. शाकाहारी माणसाला रोजची प्रथिनांची गरज भागवणे अगदी शक्य आहे. एवढेच नाही तर कमी गुणवत्ता असलेल्या 2 प्रथिनांचे मिश्रण केल्याने प्रथिनांची गुणवत्ता वाढवता येते. उदाहरणार्थ, गव्हामध्ये लायसिन हे अमायनो आम्ल नसते, परंतु सल्फरयुक्त अमायनो आम्ले मात्र भरपूर प्रमाणात असतात. तर द्विदल धान्यामध्ये इतर अमायनो आम्ले असतात. गहू आणि द्विदल धान्य एकत्र करून खाल्ल्यास परस्परांची कमतरता भरून काढून उत्तम दर्जाचे प्रथिने मिळवता येतात. व्हिटॅमिन B12 जीवनसत्वे अभावी सुद्धा शाकाहारी माणसांना काळजी घेण्याचे काहीही कारण नाही. पावशेर दूध किंवा 100 ग्रॅम चीज किंवा 1 अंडे याद्वारे व्हिटॅमिन B12 जीवनसत्वाची रोजची गरज भरून काढता येते. शिवाय या जीवनसत्वाचा यकृतामध्ये साठा असतो. अंडी, दुग्धजन्य पदार्थ न खाणाऱ्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12 जीवनसत्वाच्या अभावाची लक्षणे दिसत नाहीत. यावरून व्हिटॅमिन B12 जीवनसत्व शरीरात तयार होत असावे असा अंदाज आहे. विष सेवनाचे व्यसन. बरेच रोग आपण विष सेवनाचे व्यसन लावून घेतल्यामुळे होतात. मांसाहारामुळे पचन संस्थेवर जादा ताण पडतो. मांसाहारी पदार्थामधील विषारी आणि टाकाऊ घटक शरीरामध्ये साठतात. मांसाहारी पदार्थ असलेले युरिक ॲसिड आणि युरेमिक ॲसिड यासारखे विषारी पदार्थ चहा, कॉफी, तंबाखू यातील टॅनिन, कॅफीन, निकोटीन सारखेच असतात. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यामध्ये या व्यसनाचे प्राबल्य अधिक असते. मांसामधील युरिक ॲसिडमुळे संधिवात, मूत्रपिंडाचे रोग, मूतखडा, पित्ताशयातले खडे यासारखे रोग होतात. मांसामधील प्रथिनामुळे आतड्यातील सडण्याची क्रिया जेवढी लवकर सुरू होते तेवढी वनस्पतीजन्य प्रथिनामुळे होत नाही.
मांसाचे पचन झाल्यानंतर उरलेले मल पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीराला जास्त कष्ट करावे लागते. प्राण्यांची हत्या केल्यानंतर लगेच त्यामध्ये विष तयार होण्यास सुरुवात होते. शहरामध्ये या प्राण्याचे मांस बरेच दिवस शीतगृहामध्ये ठेवलेले असते. मांसामध्ये विषारी पदार्थ साठवून राहण्याचे आणखी एक कारण आहे. काळजी, चिंता, भय आणि क्रोध या भावनेमुळे ते दूषित होते. हत्या करण्यापूर्वी त्या प्राण्यांची मनस्थिती कशी असते याची कल्पना करा. शेळ्या, कोंबड्यांना तर उपाशी तापाशी ठेवून एकत्र कोंडलेल्या अवस्थेत कोणत्याही वाहनातून नेतात आणि काही तर प्रवासामध्ये मरतात आणि काही अर्धमृत अवस्थेमध्ये खाटी कारखान्यापर्यंत जातात. तिथला वास आणि एकूण दृश्य बघून त्यांची काय अवस्था होत असल्याची कल्पना करा. शिवाय मांसामध्ये जीवाणू, विषाणू असतात. प्राण्यांना आधीच काही रोग असण्याची शक्यता असते. अनेकदा काही आजारी असतात म्हणून ते खाटकाला विकले जातात. शिवाय कोंडवड्यामधील हवा, पाणी, प्रकाश कशाचीही सोय नसते. त्यामुळे खायला सुद्धा शिळे पदार्थ घेतात. त्यामुळे त्या प्राण्याची संपूर्ण शरीरच विषारी झालेले असते. शाकाहाराचे फायदे. पोषणदृष्ट्या शाकाहाराचे अनेक फायदे आहेत. आहारातील फळे, भाज्या आणि पुरेशा प्रमाणात डाळी असायला हवा. शाकाहारामध्ये उष्मांक कमी असतात त्यामुळे वजन वाढत नाही. शिवाय त्यात स्निग्ध पदार्थ कमी असतात त्यामुळे हृदयरोग, स्तनाचा रोग व आतड्याचा रोग होण्याची शक्यता कमी असते. आणखी एक फायदा असा आहे की शाकाहारामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मल पदार्थाचे प्रमाण वाढते आणि ते मल विसर्जनामध्ये मदत करते. तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आतड्याचा कर्करोग, अपेंडिक्स, अंतर्गळ, मूळव्याध असे रोग होत नाहीत. प्रसिद्ध आहारतज्ञ मॅकेरिसन यांनी योग्य आहाराचे वर्णन केलेले आहे. अशा आहारामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ, कोणतेही डाळ किंवा मिश्र धान्य, हिरव्या पालेभाज्या आणि फळे असणे आवश्यक आहे. हे संरक्षक अन्न आहे. अन्नामधील इतर पदार्थाची उणीव भरून काढते. शरीराचे रोगापासून संरक्षण करते. असा आहार पुरेशा प्रमाणात घेतला तर शारीरिक क्षमता वाढते. अशा प्रकारे शाकाहार शास्त्रीय पद्धतीने आधारलेला आहे. तो जंतू आणि विषारी पदार्थ यापासून मुक्त आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शाकाहार हाच सर्वोत्तम आहे. तर ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.